आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आम्ही देत आहोत। निवेदन देण्याचं कार्यक्रम सर्वांना ज्ञात आहे, जनतेसमोर आहे, कारण मराठवाड्यातील जो शेतकरी आहे या जगाचा पोशिंदा आहे हा संकटात सापडलेला आहे। गेले 8 दिवस झालं 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचं प्रमाण जे आहे ते मराठवाड्यामध्ये आपल्याला दिसून येतं आणि याच्यामध्ये केवळ हे निसर्गनिर्मित नाही आहे, मानवनिर्मित पण आहे। कारण पाटबंधारे विभागाच्या वतीने जे नियमन करायला पाहिजे ते धरणाचं नियमन व्यवस्थित केलं नाही, शेतकऱ्यांना सूचना व्यवस्थित दिल्या गेलेल्या नाही आहे आणि त्यामुळेच काय झालं आहे की शेतकऱ्यांचं जास्त नुकसान जे आहे नैसर्गिक आपत्तीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। त्यामुळं या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे असं किसान सभेनं मत मांडलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन यासाठी बोलवलं गेलं पाहिजे, कारण शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई दिली जात नाही आहे। पंजाबमध्ये जेव्हा आता अशीच आपत्ती आली तेव्हा प्रति हेक्टरी 50,000 रुपये त्यांना जो नुकसान भरपाई दिलेली आहे आणि महाराष्ट्रात पंजाबच्या किती पटीनं मोठं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हे विकसित राष्ट्र आहे, या ठिकाणी किमान 70,000 प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे। 2023चा जो GR आहे तो अत्यंत जुने दर आहेत। शेतकरी जर मृत पावला तर 4 लाख रुपये एवढीच फक्त त्याची किंमत केली गेलेली आहे आणि जेव्हा विमान अपघात झाला तेव्हा तिथं मृत पावलेल्या व्यक्तीला 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली होती। आमचं असं सरळ मत आहे की शेतकरी काही शेतकरी आत्महत्या देखील त्या ठिकाणी केल्या, मृत पावलेल्या शेतकऱ्यांना देखील 10 लाखांच्या वरती मदत जी आहे ती किमान मिळाली पाहिजे। जनावर जर मेला असेल तर 37,000 रुपये देऊन त्याची चेष्टा लावली आहे काय, किमान 1.5-2 लाख रुपये त्यासाठी मिळाले पाहिजे। अनेक जणांची शेती वाहून गेली आहे, त्यासाठी 2 लाख रुपये प्रति एकरी जे आहेत हे मिळाले पाहिजेत। अशा ज्या मागण्यात आम्ही ते करत आहोत आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे। काल मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे की ऊस बिल जे असेल 1 नोव्हेंबरपासून गाळप जे सुरू होईल त्याच्यामध्ये प्रति टनामागे शेतकऱ्यांच्याकडूनच 15 रुपये सहायता निधीसाठी आणि पूरग्रस्तांसाठी काढण्यात येतं। म्हणजे याचा अर्थ असा झाला शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकऱ्यांच्याकडूनच पैसे काढायचे, ही चेष्टा लावलेली आहे, असं अजिबात चालणार नाही आहे। शेतकरी यावेळी पीडित आहे, त्यामुळे तुम्ही इतर घटकांच्याकडून काय असेल ती मदत निधी केला पाहिजे आणि खास करून खासदार आमदारांचे जे काही पगार आहेत हे कशासाठी ठेवलेले आहेत त्यांच्याकडून निधी गोळा केला पाहिजे आणि यांचे जे सातत्याने 56 इंचवाले पंतप्रधान आहेत त्या केंद्राकडून मोठी मदत जी आहे किमान 20,000 कोटींची मदत जी आहे ती महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे, कारण महाराष्ट्र देशभरामध्ये सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारं राज्य आहे आणि त्यामुळे केंद्राकडूनही मोठ्या प्रमाणात मदत झाली पाहिजे असं आम्ही आज ह्या निवेदन मांडलं आणि या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मोठं आंदोलन महापूरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन केलं जाईल असा इशारा मी देतो।